आजच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. काल बहुव्रीही समास हा समासाचा शेवटचा प्रकार आपण पाहिला आणि आत्ता म्हटल्याप्रमाणे समारोपाला थोडा वेळ कमी पडला आणि थोडी चर्चा आपली अधुरी अर्धवट राहिली होती. बहुव्रीही समास हा तत्पुरुष समासाप्रमाणेच अनेक प्रकारांमध्ये त्याचं उपप्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण होताना दिसतं आणि म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम फलकावर मी बहुव्रीही समासाचे जे वेगवेगळे उपप्रकार आपण कालच्या तासिकेमध्ये अभ्यासले त्याची एक सूची या ठिकाणी मुद्दामून केलेली आहे. तत्पुरुष समासाप्रमाणेच हाही बहुव्रीही समास पोटप्रकारांमध्ये विभागलेला आहे आणि म्हणून ही सूची महत्त्वाची आहे. इथं प्रकार दिलेले ते एकूण 6 बहुव्रीही समासाचे. त्यातला पहिला प्रकार विभक्ती बहुव्रीही आहे. पहिला प्रकार कसा आहे? विभक्ती बहुव्रीही. या विभक्ती बहुव्रीहीचे समानाधिकरण बहुव्रीही आणि व्यधिकरण बहुव्रीही असे 2 उपप्रकार पडतात. आपल्याला माहिती आहे समानाधिकरण समासामध्ये मग तो तत्पुरुष असेल नाही तर मग आत्ताचा बहुव्रीही पाहतोय आपण तो असेल. दोन्हीही पदं जे असतात हे पहिल्या विभक्तीमध्ये प्रथमा विभक्तीमध्ये असतात असं आपण पाहिलं आणि म्हणून समानाधिकरण बहुव्रीही म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये येणारी बहुव्रीही समासाची उदाहरणं हे आपण लक्षात ठेवायचं. दुसरा विभक्तीमधला उपप्रकार आहे व्यधिकरण. दोन्ही पदं भिन्न विभक्तीमध्ये व्यधिकरणाचं हे वैशिष्ट्य आहे. पहिलं प्रथमेत असेल, दुसरं तृतीयमध्ये असेल, असे वेगवेगळ्या विभक्तींमध्ये पदे येत असताना आपल्याला दिसतात आणि म्हणून त्याला व्यधिकरण बहुव्रीही असं पण नाव दिलेलं आहे. तिसरा प्रकार आपण पाहिला विशेष्य विशेषण संबंधावर आधारित किंवा उपमा उपमेय संबंधांवर आधारित असे या बहुव्रीही समासाचे उपप्रकार आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिले. काय निकष काय लावलेला आहे? विशेष्य विशेषण संबंध. पहिलं पद किंवा दुसरं पद विशेष्य असतं, पहिलं पद किंवा दुसरं पद विशेषण असतं, पहिलं पद किंवा दुसरं पद उपमा असतं, पहिलं पद किंवा दुसरं पद उपमेय. इथं शब्द चुकला माझा, शब्द नीट दुरुस्त करतो. उपमेय. उपमेय चालतं नाही, शाही बदलली म्हणून काय फरक पडायला, शब्द बरोबर पाहिजे. उपमा उपमेय संबंधावर आधारित. मग कुठलं तरी एक पद उपमा असतं, कुठलं तरी एक पद उपमेय असतं. यावर आधारित हे समासाचे प्रकार आपण काल पाहिले. यामध्ये विशेष्य विशेषण संबंध असेल किंवा उपमा उपमेय संबंध असेल. आवाज येतोय ना? यांचे वेगवेगळे एकूण 5 उपप्रकार आपण पाहिले. फलक दिसत नाही ना? एकच मिनिट मी दुरुस्त करतो. इथं आज जरा रेंजचा काहीतरी इश्यू दिसायला आहे त्यामुळं ही समस्या झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे, हरकत नाही की इथं थोडी दुरुस्ती करून घेऊ आपण. आता दिसतोय आला बघा. आपला फलक परत वापस आलेला आहे. त्या फलकाचं आपण हार्दिक स्वागत करूया. ठीक आहे. विशेष्य विशेषण संबंधावर किंवा उपमा उपमेय संबंधावर आधारित उपप्रकार एकूण 5 आहेत. विशेषण पूर्वपद, पहिलं पद विशेषण असतं, विशेषण उत्तरपद असतं, उपमान पूर्वपद, अवधारणा किंवा उपमेय उत्तरपद आणि लुप्तपद असे एकूण 5 उपप्रकार आपण कालच्या तासिकेमध्ये अभ्यासलेले साधारणतः दिसतात. तिसरा नत्र बहुव्रीही. नत्र म्हणजे काय? ज्यामध्ये न हा उपसर्ग आरंभी आलेला असतो आणि त्यातनं तो बहुव्रीही समास तयार होतो. नत्र बहुव्रीही हा तिसरा प्रकार हे आपण काल पाहिला. चौथा सह बहुव्रीही किंवा सहार्थी बहुव्रीही. स किंवा सह हे उपसर्ग यात आरंभी येत असलेले आपल्याला दिसतात. स किंवा सहार्थी बहुव्रीही आपण पाहिला. त्याचबरोबर प्रादिप बहुव्रीही समासही आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलेला होता. आणि हा संख्यापूर्वपद हा क्रमाने इथं दुसऱ्यानंतर घ्यायला हवा. माझ्याकडनं लिहिताना शेवटी आलेला आहे तो, तुम्ही नंतर दुरुस्ती करून घ्या. दुसऱ्यानंतर तिसरा संख्यापूर्वपद नत्रच्या अगोदर टाकायला हवा की पूर्वपद संख्या असतं.
आपण पाहिलं द्विगु समासामध्ये पाहिलं आपण की पूर्वपद संख्या असतं. तर असे एकूण 6 प्रकार विभक्तीवर पडणारे, विशेष्य विशेषण संबंधांवर आधारलेले, नत्र, सह, प्रादि आणि संख्या असे बहुव्रीही समासाचे हे 6 उपप्रकार आपण काल पाहिले. काल याची चर्चा केली होती. कुठला? अवधारणा. उपमान आणि उपमेय या अर्थानं अवधारणा हा शब्द इथं आलेला आहे. पूर्वपद उपमान असतं किंवा पूर्वपद उपमेय असतं या अर्थानं. आता याच्यामध्ये काही शंका आहे का कुणाला? आपले 4ही समासाचे प्रकार, चारही आपले समासांचे प्रकार या ठिकाणी शिकवून पूर्ण झालेले आहेत. समासांची ही साठा उत्तरे कहाणी ज्याला म्हणू आपण, काय जे सफळ संपन्न झाली की नाही मला माहीत नाही, तुम्हाला कितपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचली. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. पहिला प्रथम पदप्रधान अव्ययीभाव समास, दुसरा द्वितीय पदप्रधान ज्याला आपण तत्पुरुष समास म्हटलं, तिसरा दोन्हीही उभय पदप्रधान याला द्वंद्व समास आपण म्हटलं, आणि चौथा अन्य पदप्रधान ज्याला आपण बहुव्रीही समास म्हटलं. असे समासांचे एकूण 4 प्रकार आपण अभ्यासले आणि ज्या माध्यमातून समास म्हणजे काय या गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. व्याकरणामध्ये समास या संकल्पनेचं एक वेगळं विशेष असं महत्त्व आहे. विशेषतः परीक्षांच्या दृष्टिकोनातनं मी असं म्हणेन, तुम्ही 9वी 10वीचे विद्यार्थी तर आहातच आहात, पण स्पर्धा परीक्षांना बसणारे जे विद्यार्थी असतात, अगदी म्हणजे पोलीस भरतीपासून ते MPSC UPSC पर्यंतच्या निरनिराळ्या स्पर्धा परीक्षा, तिथं समासांवरचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेले असतात आणि म्हणून त्याची या ठिकाणी ही चर्चा आपण विस्ताराने केली. आता समासाशी संबंधित हे पुसतो मी, समासाशी संबंधित असणारे काही महत्त्वाचे मुद्दे, एकूण समास या संकल्पनेशी संबंधित असणारे काही महत्त्वाचे मुद्दे, ज्याचा 2-3 मुद्द्यांचा, एक 3-4 मुद्दे असतील फार नाहीत, लक्षात ठेवण्यासारखे, त्यांचा विचार आजच्या तासिकेमध्ये करू आपण आणि मग उद्यापासून किंवा पुढील तासिकेपासून आपल्याला विभक्तींना प्रारंभ करता येईल. तर आता आपण पाहतो आहे समासाशी संबंधित काही ठळक बाबी. ही बहुव्रीही पुसतो, नुसतं समास ठेवतो. समास काही ठळक बाबी. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत काही समासाशी संबंधित असणाऱ्या. त्यातली पहिली गोष्ट, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. मी सुरुवातीला सांगितले की एकाच सामासिक शब्दाचे विग्रह, एकाच सामासिक शब्दाचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे होतात, वेगवेगळ्या प्रकारांमध्ये होतात. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला आवश्यकता भासत असेल लिहून घ्या. मी उदाहरणसुद्धा फलकावर देईन इथं. तुमचे मुद्दे वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या. एकच शब्द आहे, परंतु त्याचा विग्रह करत असताना भिन्न भिन्न प्रकारांमध्ये तो होत असताना आपल्याला दिसतो. आणि मग हे कसं ठरवायचं? तर अर्थाला प्राधान्य द्यायचं. शेवटी शब्द ही कोशातली जी गोष्ट आहे, शब्द हे कोशगत असतात. शब्दांना प्राप्त झालेले जे अर्थ असतात हे कोशामधले असतात, परंतु ते शब्द प्रत्यक्ष जेव्हा बोलण्यामध्ये येतात, वाक्यामध्ये अवतरतात, तेव्हा त्यांना काही संदर्भ प्राप्त होतो, आणि म्हणून शब्द वाक्यामध्ये कुठल्या अर्थानं वापरलेला आहे यावर त्याचं सामासिक स्थान, समासाच्या प्रकारांशी निगडीत असणारं स्थान अवलंबून आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. आता उदाहरण पाहू इथं. आता असत्यसारखा शब्द आहे, असत्यसारखा शब्द आहे. ह्याचा विग्रह कसा करतो आपण? नाही सत्य ते, असाही करता येतो. नाही सत्य ते. आता इथं जर आपण हे वाक्य पाहिलं विग्रहातलं नाही सत्य ते, तर हे तत्पुरुष समासाचं उदाहरण ठरतं. कारण इथं दुसऱ्या पदाला अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, ते काहीतरी आहे की जे महत्त्वाचं नाही आहे किंवा जे सत्य नाही आहे. ते काहीतरी आहे, अशी काहीतरी एखादी गोष्ट आहे जी सत्य नाही आहे, असा अर्थ या विग्रहातनं आपल्यासमोर येतो. आणि म्हणून हे जे उदाहरण आहे, न आल्यामुळं नत्र आहे, आणि हे नत्र तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे असं आपल्याला दिसतं विग्रहातनं. पण हाच
असत्य शब्द जेव्हा आपण त्याचा विग्रह नाही सत्य ज्यात असे ते असं करतो. नाही सत्य ज्यात असे ते काहीतरी काय, मग एखाद्याचं भाषण असेल, एखाद्याचं बोलणं असेल, हे वेगळंच पद आपल्यासमोर येतं. आणि जेव्हा दोन्हीही पदांपेक्षा वेगळ्याच पदाचा बोध होत असतो तेव्हा तो समास कुठला असतो? बहुव्रीही, अन्य पदप्रधान. आणि म्हणून हे उदाहरण नत्र तर आहेच आहे, नत्र बहुव्रीहीचं उदाहरण असलेलं आपल्याला दिसतं. मुद्दा काय इथं समजून घेण्याचा की अर्थ काय आहे, कुठल्या अर्थानं तो शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो आहोत, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे. दुसरा शब्द लक्ष्मीकांत सारखा शब्द आहे. समजा आणखीन एखादं उदाहरण लक्ष्मीकांत. आता याचा विग्रह कसा करतो आपण? लक्ष्मीकांतचा लक्ष्मीचा कांत, लक्ष्मीचा कांत. चा, चा हे काय आहे? कुठल्या विभक्तीचा प्रत्यय? विभक्ती यायची आपल्याला, षष्टी आहे, चाचीचे. लक्ष्मीचा, सला ते सलाना ते द्वितीयचे प्रत्यय, चाचीचे षष्ठीचा, षष्ठीचा प्रत्यय. हे कशाचं उदाहरण आहे? षष्ठी तत्पुरुष. हे उदाहरण षष्ठी तत्पुरुषाचं आहे. पण असं जर केलं आपण याचा विग्रह, लक्ष्मी आहे ज्याची कांता तो कोण? विष्णू. विष्णू हे तृतीय पदित येत, अन्य पदित येत, म्हणून हा बहुव्रीही समास आहे. लक्षात घ्या, शब्द एकच आहे, विग्रह कसा करतो आणि कुठल्या अर्थाच्या अनुषंगानं तो करतो, ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची असते. आणि म्हणून हां लक्षात घ्या, परीक्षेमध्ये जर हा प्रश्न विचारला, परीक्षेमध्ये एकतर असा शब्द देत असताना त्याचा अर्थाच्या अनुरोधाने त्याचा उल्लेख केलेला असतो, त्याचा अर्थाच्या अनुरोधाने उल्लेख केलेला असतो काय. परंतु हे उदाहरण षष्टी नत्र तत्पुरुषाचं आहे. सिंग्युलर जर आलं, एकटंच काही कुठलाही संदर्भ न देता जर प्रश्न विचारला तर नत्र तत्पुरुष या पद्धतीचं उत्तर द्यायला हरकत नाही. पण तिथं पर्याय दिले असतील तुम्हाला, लक्षात घे की 4 पर्याय जर दिले असतील, समजा वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात आहेत, तर तिथं या प्रश्न शब्दासाठी समास ओळखा हे 2 पर्याय, बहुव्रीही, नत्र बहुव्रीही किंवा नत्र तत्पुरुष, असा एकत्र पर्याय कधीच विचारणार नाहीत. ही समजून घेण्याची गोष्ट आहे. हा पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा समासाच्या संदर्भातला समजून घेण्यासाठीचा, तो असा आहे, भिन्न भाषांमधील समास हे शक्यतो टाळले पाहिजेत. भिन्न भाषा ज्या असतात वेगवेगळ्या, आता हे अपेक्षित असणारं सूत्र फार पाळलं जातं अशातला भाग नाही. भिन्न भाषांमधील समास टाळावेत. आता हे जे काही अपेक्षा व्याकरणकारांनी केलेली आहे, याच्या मागे भाषा शुद्धी नावाचा एक मुद्दा येतो, जो खूप व्यापक आणि त्याला खूप भिन्न भिन्न पैलू आहेत, ज्यावर आत्ता या ठिकाणी एकाच वेळेला चर्चा करणं शक्य नाही. एकीकडं आपण असं म्हणतो की भाषा ही जितकी प्रवाही, जितकी मोकळी चाकळी असेल तितकी तिची संपत्ती वाढेल. भाषेचं भांडवल म्हणजे शब्द असतात. भिन्न भाषांचे समास का नाही करायचे शब्दांचे, असा मुद्दा आपल्या मनामध्ये येऊ शकतो. मी तुमच्याशी सहमत आहे. पण व्याकरणकारांनी उपस्थित केलेले हे मुद्दे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की शक्यतो भिन्न भाषांमधील समास हे टाळायचा प्रयत्न करावा. याच्या मागचा एक तर्क असा आहे की प्रत्येक शब्दाची जी घटना असते, घटना म्हणजे त्या शब्दाच्या निर्मितीची प्रक्रिया,
जी असते ही त्या भाषेच्या नियमांप्रमाणे झालेली असते, त्या भाषेच्या नियमांप्रमाणे झालेली असते आणि त्यामुळे समास करताना कदाचित चूक होऊ शकते. हा एक तर्क त्यामध्ये असू शकतो. पण अनेक शब्द आपण केलेले आहेत. उदाहरणार्थ शाळा मास्तर, शाळा आणि मास्तर दोन भिन्न भाषात, किंवा डाकघर. आता इतके रुळालेले शब्द आहेत हे आपल्याकडं आपल्या बोलण्यामध्ये, पण हे नाही केलेत तर चालतील असं अभ्यासकांचं मत आहे. आगबोट. पण एक प्रवाह असाही आहे अभ्यासकांचा की असे प्रयत्न जरूर केले पाहिजेत. आता हा वाद आहे, आपण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनी यामध्ये पडण्याचं काही कारण नाही. पण एक अपेक्षा सांगितलेली अभ्यासकांनी ती तुमच्यासमोर ठेवतो. यापेक्षा तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो अधिक महत्त्वाचा आहे असं या ठिकाणी मला सांगणं गरजेचं वाटतं. तत्सम शब्दांचा संधी होतो. आपल्याला माहिती आहे, संधीमध्ये आपण पाहिलं तत्सम शब्दांचा संधी होतो, तो केला पाहिजे. समास करत असताना तो केला पाहिजे. विद्या अधिक अभ्यास. इथं काय आ, इकाय बरोबर आ, आणि म्हणून शब्द कसा तयार होतो? विद्याभ्यास असा शब्द तयार होतो. हा संधी आपण करतो समास करताना. तत्सम शब्दांचा संधी होतो, तो केलाच पाहिजे. लंब अधिक उदर. ब अ उ बरोबर ओ, म्हणून लंबोदर असा संधी करतो आपण, तो केला पाहिजे. पण मराठी शब्दांचा, देशी शब्द जे आहेत, देशज शब्द जे आहेत, त्या देशी शब्दांचा असं संधी होत नाही, तो करायचा प्रयत्न नाही केला पाहिजे. उदाहरणार्थ तोंड ओळख, तोंड अधिक ओळख. जसं आहे तसाच करतो आपण. ड मधलं अ, ओ मधलं ओ, अ अधिक ओ बरोबर औ, असं नाही करत. तोंडावर ओळख असं नाही करत आपण. आणि तोंड कशी नाही पडत आपण काही बोलून, ऐक नाही. जसा शब्द आहे तसाच लिहितो आपण ना. तोंड ओळख असे बरेच शब्द आहेत आपले मराठीतले. ना उमेद, ना उमेद हा शब्द जसा आहे तसाच लिहितो आपण. त्याचे हे करत नाही आपण, काय म्हणतो की संधी करत नाही. पैसा अडका सारखा शब्द आहे. आ आणि अ बरोबर ओ, पैसो अडका. असो बेंगॉली रूप नाही करत आपण त्याचं. पैसो अडका असं नाही करत, पैसा अडका असंच करतो. हा तिसरा मुद्दा आहे लक्षात ठेवण्याचा, की तत्सम शब्दांची जशी संधी होतात आणि जे केले पाहिजेत तसे शब्द, तसे संधी मराठी शब्दांचे होत नाहीत. साधा मुद्दा आहे हा, की सामासिक शब्द जो आहे त्या सामासिक शब्दाचे लिंगवचन, सामासिक शब्दाचे लिंगवचन शेवटच्या पदावरून करावे. म्हणजे पहिलं पद स्त्रीलिंगी असेल आणि दुसरं पद पुल्लिंगी असेल तर सामासिक शब्द पुल्लिंगी असेल. दुसरं पद स्त्रीलिंगी असेल तर स्वाभाविकच सामासिक शब्द स्त्रीलिंगी असेल. उदाहरणार्थ आपण पाहूया. विद्याभ्यास, आता लिहिलेला शब्द विद्या अधिक अभ्यास. हा काय? विद्या स्त्रीलिंगी रूप आहे. हे स्त्रीलिंगी आहे आणि अभ्यास पुल्लिंगी आहे. आणि म्हणून सामासिक शब्द सुद्धा पुल्लिंगी होईल. हा कॉमन सेन्स आहे याच्यातला. तो नीट लक्षात घेऊन आपण करायचा. देवपूजा सारखा शब्द आहे. पूजा शब्द काय? स्त्रीलिंगी. आणि म्हणून देवपूजा या सामासिक शब्दाचं लिंग काय असेल? स्त्रीलिंग असेल. या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे जसं लिंग किंवा वचनाचं आहे
तसंच विभक्तीचं सुद्धा आहे. विभक्तीचा प्रत्यय सुद्धा सामासिक शब्दाच्या दुसऱ्या पदाला पुढं लागतो. आपल्याला माहिती आहे, परंतु ही गोष्ट नोंदवून घेण्यासारखी आहे. आपण ती गोष्ट लक्षात ठेवायला हवी. म्हणजे मामे भाऊ असा शब्द आहे, मामे भाऊ. तर विभक्तीचा प्रत्यय उला लागेल, मामे भावाचा. तर चा शेवटी लागतो कधीही नेहमीसाठी. विभक्ती प्रत्यय हे सामासिक शब्दाच्या दुसऱ्या पदाच्या पुढे सगळ्यात शेवटी लावायचे असतात. तसेच लागतात ते, मध्ये लावताच येत नाहीत, पण तरीही हा एक मुद्दा आहे म्हणून सांगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून तो सांगितला. आता हे काही ठळक मुद्दे होते, 3-4 मुद्दे ज्यांची चर्चा या ठिकाणी केली. आता चारही समासांच्या अनुरोधानं काही ट्रिक ज्याला म्हणूया आपण, त्या आपण लक्षात घ्यायला हव्यात. महत्त्वाचं हे म्हणून घ्यायला हवेच लागेल तुम्हाला. द्वंद्व व तत्पुरुष समास, द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द नामे व विशेषणे असतात. नामे व विशेषणे असतात. कुठले? द्वंद्व व तत्पुरुष या समासातील सामासिक शब्द नामे व विशेषणे असतात. अव्ययी भाव म्हणजे प्रथम पद प्रधान. अव्ययी भाव समासातील पदे काय असतात? कोणी सांगेल? क्रियाविशेषणे. काय असतात? क्रियाविशेषणे असतात. ओळखायच्या गोष्टी ते लक्षात ठेवण्याच्या, क्रियाविशेषणे. आणि शेवटचा मुद्दा समासाशी संबंधित असणारा आणि आजच्या तासिकेतला सुद्धा, बहुव्रीही समासातील शब्द आत्ताच पाहिले आपण विशेषणे असतात. हे काही महत्त्वाच्या गोष्टी बारकावे ज्याला आपण म्हणूयात ते आहेत की द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द नामे आणि विशेषणे असतात. अव्ययीभाव समासातील पदे क्रिया विशेषणे असतात आणि बहुव्रीही समासातील शब्द विशेषणे असतात. हे काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मला आपल्याला सांगायचे होते. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमातील समास हा अभ्यास घटक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आपल्या शंका असतील त्या शंका आपण जरूर उपस्थित कराव्यात. ग्रुपवर या बाबतीत काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारावेत. मी माझ्या पद्धतीने त्याला शेअर करण्याचा प्रयत्न करेन, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. आपण जर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओच्या खालीसुद्धा आपण चॅट बॉक्समध्ये ते टाकू शकता आणि आपल्या समस्या उपस्थित करू शकता. तेव्हा आजची तासिका या ठिकाणी आपण थांबूयात.